सर्वप्रथम प्रॉब्लेम मध्ये जेवढे ऍडजस्टमेंट्स आहेत त्या ऍडजस्टमेंट्स ज्याच्या ज्याच्यावरती आहे त्याला आपण टिक मार्किंग करून घ्यायचं असतं. ते टिक मार्किंग आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करतो आपण, तर पार्टनर्सचे जे कॅपिटल अकाउंट्स आहेत त्या कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स कॅपिटल अकाउंटला घेत असतो. कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साईडला जातो कॅपिटलचा बॅलन्स? क्रेडिट साईड. क्रेडिट. रामचं कॅपिटल आहे 150, लक्ष्मणचं आहे 162 1,62,000. तो आपण आलेलो आहोत या ठिकाणी कॅपिटल अकाउंट मध्ये. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. रामचा आहे 1,60,000, लक्ष्मणचा आहे 1,62,000. पार्टनर्सची नावं देऊयात. फर्स्ट पार्टनर आहे राम, सेकंड आहे लक्ष्मण आणि जो न्यू पार्टनर ऍडमिट होत आहे त्याचं नाव आहे भरत. पार्टनर्सच्या कॅपिटलचा बॅलन्स त्यांच्या क्रेडिटला लिहिलेला आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन मध्ये. रामचा 150, लक्ष्मणचा 162. कॅपिटलचा बॅलन्स झाल्याच्या नंतर आपण काय करत असतो, प्रॉब्लेम मध्ये असणारा जनरल रिझर्व, प्रॉब्लेम मध्ये असणारा जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण ओल्ड पार्टनर्सला ओल्ड रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करत असतो. या प्रॉब्लेम मध्ये काय आहे त्याच्यापैकी जनरल रिझर्व आहे. मग तो जनरल रिझर्व आपल्याला ओल्ड पार्टनर्सला ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये, जो की काय ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो इथं पाहिले आपण 3:1. 3:1 या शेअर मध्ये जो जनरल रिझर्व आहे 48,000चा तो आपल्याला दोन्ही पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, राम आणि लक्ष्मण मध्ये. मग कसा डिस्ट्रीब्यूट होईल पाहूयात एकदा. राम, लक्ष्मण. रामचा शेअर आहे 3, लक्ष्मणचा शेअर आहे 1. प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:1. 3/4 रामचा, 1/4 लक्ष्मणचा. आणि जो आपल्याला जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, जनरल रिझर्व, त्या जनरल रिझर्वची अमाऊंट आहे 48,000. आता 3:1 रेशो आहे. 3 + 1 झाले किती शेअर टोटल 4. सो 48,000 ला डिवाइड करायचं 4 न. 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि पुढचे 000. तो सिंगल शेअर आलेला आहे कितीचा 12,000चा. रामचे शेअर आहेत 3, सो 12,000 इंटू 3, 12×3 = 36,000. मग 36,000 हा जो शेअर आहे तो कोणाला गेलेला आहे रामला. त्याच्यानंतर ना ते 12,000 इंटू 1 ते किती आलेले आहेत 12,000. मग हा जो शेअर आहे तो कोणाला गेलेला आहे लक्ष्मणला. कळलं? सो जे 48,000 आहे ते जनरल रिझर्व, त्याच्यापैकी 36 रामला गेलेत आणि लक्ष्मणला 12 गेलेत. जनरल रिझर्व कॅपिटल मध्ये आपण प्लस करत असतो, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहे. मग आपण बाय जनरल रिझर्व रामला गेलेला आहे 36,000, लक्ष्मणला गेलेला आहे 12,000 आणि दोघांमध्ये मिळून डिस्ट्रीब्यूट झालेला आहे 48,000, 48,000. त्याच्यानंतर आपण काय करतो, सर्व लायबिलिटीज आणि सर्व ऍसेट्स लिहून घेतो. ज्याला ऍडजस्टमेंट आहे त्याला इनरला लिहितो, ज्याला ऍडजस्टमेंट नाहीये त्याला आउटरला घेतो. सो 1/1 फर्स्ट लायबिलिटी साइड कंप्लीट करूया. कॅपिटल झालं, जनरल रिझर्व झालं. पुढचा पॉईंट कोणता आहे क्रेडिटर्स. अमाऊंट आहे 90,000 आणि क्रेडिटर्सला कोणतीही ऍडजस्टमेंट नाही, त्याच्यामुळे क्रेडिटर्सची जी अमाऊंट आहे ती डिरेक्टली आउटरला जाईल. क्रेडिटर्स अमाऊंट आहे 90,000, कोणतीही ऍडजस्टमेंट नाही. सुरुवातीला कॅपिटल साठी 5-7 ओळी आपण सोडलेल्या आहेत.
लायबिलिटी साइड झाली संपूर्ण ट्रान्सफर करून. आता ऍसेट साइडला पहिल्यांदा आहे स्टॉकचा अमाऊंट सुद्धा आहे 90,000. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला लिहूयात आपण स्टॉक, त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून स्टॉकला आपण लिहिणार आहे इनरला 90,000. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे फिक्चर्सची जी अमाऊंट आहे दॅट इज 60,000 आणि फिक्चर्सला सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळे त्याला आपण कुठे लिहिलेला आहे इनरला. सो स्टॉक आणि फिक्चर्स झालेला आहे. स्टॉक 90,000, फिक्चर्स 60,000, दोघांना पण ऍडजस्टमेंट आहे, दोघांना पण इनरला लिहिलेले. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे तो कोणता आहे डेटर्स. डेटर्सची अमाऊंट लिहिताना आपण कोणती लिहायची असते इनरची बिफोर आरडीची. सो डेटर्सची अमाऊंट आहे 1,000. बॅलन्स शीटच्या ऍसेटला आलो आपण, इथे लिहिणार आहोत डेटर्स अमाऊंट आहे 50,000. त्याच्यावरती सुद्धा ऍडजस्टमेंट आहे, त्याच्यामुळे डेटर्सला सुद्धा आपण कुठे लिहिलेला आहे इनरला. त्याच्या पुढचा पॉइंट आहे बिल्स रिसिवेबल 90,000. डेटरच्या ऍडजस्टमेंट साठी एक ओळख खाली जागा सोडून पुढचा पॉइंट रिसिवेबल्स अमाऊंट आहे 90,000, त्याच्यावरती पण ऍडजस्टमेंट आहे म्हणून त्याला लिहिलेले आपण इनरला. त्याच्या पुढचा लास्टचा पॉइंट आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड आहे 75,000. कॅश इन हँडचा बॅलन्स म्हणजे कॅश अकाउंटचा बॅलन्स. हे जे आपण कॅश ऑब्लिक बँक अकाउंट प्रिपेअर करतोय, ऑब्लिक बँक म्हणण्याची गरज नाहीये, प्रॉब्लेम मध्ये कॅश दिले म्हणून फक्त आपण कॅश अकाउंट असं म्हणणार आहे. कॅश ऍसेट आहे, त्याचा बॅलन्स डेबिट असतो म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहिणार आहोत टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि कॅशचा जो बॅलन्स आहे दॅट इज 75,000 75,000. अशा पद्धतीनं सर्व लायबिलिटी साइड ट्रान्सफर करून झालेली आहे, सर्व ऍसेट साइड ट्रान्सफर करून झालेली आहे, ज्याच्यावरती ऍडजस्टमेंट त्याला टिक मार्किंग सुद्धा केलेली आहे. त्याच्यानंतर ना आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करतो ऍडजस्टमेंट. सो फर्स्ट ऍडजस्टमेंट काय? फर्स्ट ऍडजस्टमेंट भरत इंट्रोड्यूस रुपीज 1,20,000 ऍज हिज कॅपिटल. भरतनं 1,20,000 रुपये कॅपिटलचे आणलेले आहेत, राईट. समायिका सांग कॅपिटल इंट्रोड्यूस बाय भरतची जर्नल एंट्री काय होईल? हॅलो हो सर येतो आहे. सांग समायिका मग कॅपिटलची. भरत अकाउंट डेबिट. काय उलट पालट सांगता का रोज रोज 30 ऍडजस्टमेंट करून आपण? रोज किती प्रॉब्लेम झाले सांगा बरं, किती प्रॉब्लेम झाले? प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कॅपिटलची एंट्री तुमच्याकडनं पाठ करून घ्यायची आहे का? घेऊन पण झालेली पाठ करून घेऊन एवढे प्रॉब्लेम झाले, रोज 30 चूक म्हटल्यावरती कसं व्हायचं? कॅपिटल आले, पैसे आले, कॅश कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट. कोणी आणले? भरतनं. भरत इज द गिव्हर, पर्सनल अकाउंट. क्रेडिट द गिव्हर, कॅश रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, संपलं. कॅश अकाउंट डेबिट टू भरत कॅपिटल अकाउंट. आता परत चुकू नका कुणीच, ज्याला विचारलं त्याने बरोबर सांगायची एंट्री. कॅशच्या डेबिटला भरत कॅपिटल अकाउंट. टू भरत कॅपिटल अकाउंट. किती आणलेत त्याने कॅपिटलचे? 1,20,000. कॅश आली, पैसे आले म्हणून कॅशच्या डेबिटला कोणी आणलेत? भरतनं, म्हणून भरत कॅपिटलला क्रेडिट. कॅश अकाउंट डेबिट टू भरत कॅपिटल. कॅशच्या डेबिटला भरत कॅपिटल, भरत कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट 1,20,000. झाली कॅपिटलची एंट्री. पुढे सेकंड ऍडजस्टमेंट. भरत वुल्ड पे कॅश. भरतनं कॅश पेमेंट करायचंय. भरतनं काय करायचंय? कॅश पेमेंट करायचं. कशासाठी? गुडविल साठी. म्हणजे गुडविल ब्रिंग इन कॅश विच वुड बी बेस्ड ऑन 4 years परचेस ऑफ पास्ट प्रॉफिट ऑफ लास्ट 5 years. 5 वर्षांच्या प्रॉफिट वरती डिपेंड गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. गुडविल कॅल्क्युलेशन कसं करायचं हे या ठिकाणी मी सांगत आहे.
पहिल्यांदा फाइंड आउट करून घ्यायचा ऍव्हरेज प्रॉफिट. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये 5 इयर्सचा प्रॉफिट दिलेला आहे, तर दिलेल्या 5 इयर्सच्या प्रॉफिट वरतून आपण ऍव्हरेज प्रॉफिट फाइंड आउट करून घ्यायचं. मग ऍव्हरेज प्रॉफिट कसा फाइंड आउट करायचा, तर 5 इयर्सच्या प्रॉफिटची बेरीज करायची आणि 5 इयर्सचा प्रॉफिट असल्यामुळे डिवाइड बाय 5 करायचं. 4 इयर्सचा प्रॉफिट असेल तर डिवाइड बाय 4 करायचं. 3 इयर्सचा प्रॉफिट असेल तर डिवाइड बाय 3 करायचं. जितक्या इयरचा प्रॉफिट आहे त्यानं काय करायचं, डिवाइड करायचं, मग आपल्याला भेटतो ऍव्हरेज प्रॉफिट. मग काय आहे 5 इयरचा प्रॉफिट 1 बाय 1? 5ही इयरच्या प्रॉफिटचे ऍडिशन. फर्स्ट इयरचा किती आहे पहा इथं 60,000. पहिल्यांदा घेणार आपण इथं 60 प्लस या सगळ्या 1000 मधल्या अमाऊंट आहे 60,000. नेक्स्ट दुसरी अमाऊंट कोणती आहे 45,000. 60,000 प्लस म्हणणार आपण 45,000 प्लस तिसरी अमाऊंट कोणती आहे 75,000. म्हणजे आपण म्हणणार प्लस 75,000 प्लस फोर्थ इयरचा प्रॉफिट किती आहे 30,000. मग प्लस याच्यामध्ये म्हणणार आहे आपण 30,000 आणि प्लस लास्ट फिफ्थ इयरचा प्रॉफिट किती आहे 45,000. प्लस आपण याच्यामध्ये करणार आहोत 45 डिवाइड बाय करणार आपण 5. चला सगळ्यांची मिळून बेरीज करूया तोंडी पहा. 60 आणि 45 1,05,000. 1,05,000 आणि 75 1,80,000. 1,80,000 आणि 30 2,10,000. 2,10,000 आणि पुढचे 45 किती झाले 2,55,000. अगदी बरोबर 2,55,000 आणि डिवाइड बाय काय आहे 5. मग 5 ने डिवाइड करूया त्याला आपण. चला 5 5 जा 25 5 वजा 25 पुढचा नंतर 5 1 5 आणि पुढचे किती आले 000. म्हणजे गुडविल किती आलेली आहे गुडविल आलेली आहे 51,000. 51,000 ही आलेली आहे गुडविल. कळलं. आता त्याच्या पुढे गुडविल 51 आलेली आहे. त्याच्यापैकी जो भरत आहे व्यवसायामध्ये एंटर करत असताना भरत गुडविल आणणार आहे, पण भरत ही जी 51,000 गुडविल आहे ही होल फर्मची संपूर्ण फर्मची टोटल गुडविल आहे 51,000. भरत काय करणार आहे त्याच्या शेअर पुरतीच गुडविल आणणार आहे. भरतचा शेअर किती आहे व्यवसायामध्ये भरतचा शेअर किती आहे व्यवसायामध्ये 1/5. मग त्याच्या 1/5 आणेल तो. एक सेकंड हॅलो बोलिए. गुड इव्हिनिंग. गुड अभी सुनो ना, मैंने वो आपको सुबह ही बोला था कि वो कांचन का डिटेल्स मेरे पास नहीं है. आप कब कहाँ पे ठीक है मैं उसको कंपाइल करता हूँ. बोलिए. हाँ बोलिए ना. कब
नहीं, मैं क्या कह रहा हूँ, मैं हम्म 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 और आंचल जो है उसके पास भी प्रॉपर लैपटॉप वगैरह सिस्टम नहीं है, वो भी कुछ काम नहीं कर सकती। हम्म। तो डिटेल्स मिलने में दिक्कत आ रही है हमको। हम्म। हम्म हाँ, लेकिन मैं क्या कह रहा हूँ, मैं एक बार भेज दे दूंगा, लेकिन उसमें अपडेट करवा के वो उसने खुद ने अपने पास रखना चाहिए ना, इसका ये बाकी है वगैरह वगैरह। हम्म 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 नहीं नहीं, ये एसएचजी का बात कर रहा हूँ मैं, विजन इंडिया का बात कर रहा हूँ, ओडिया अकाउंट का, ये डेली बेसिस पे कैसे हो सकता है? हाँ, तो मैं वही कह रहा हूँ ना, मैं हाँ तो मैं हम्म हम्म। हम्म हाँ, मैं भी वही कह रहा था, अभी वो दिलीप बार बार वैसे ही कर रहा था। अब मेरा अभी भी कहना ऐसा है कि ब्लॉक वाइज काम करिएगा तो काम में देर हो जाएगा। अभी मेरे को अथॉरिटी लेटर कुछ नहीं मिल रहे। हम्म हम्म हम्म। हम्म 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 नहीं नहीं, बिल्कुल सही है आपका। हम्म नहीं करेगी। हम्म हम्म। बराबर है। हम्म। ठीक है, ठीक है। हम्म 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 हम्म। बराबर है। हम्म हम्म।
जो काम नहीं करता ना वही डालता है कि मैंने ये काम किया, मतलब उनको दिखा, जो करता है उसका तो काम सबको दिखता है, लेकिन जो नहीं कर रहा उसको कुछ दिखाने के लिए नहीं है ना। हाँ। हम्म। हम्म 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 हम्म। नहीं नहीं, मैं कल भेज दूंगा, जो जो आप बोल रहे हैं ना वो सब डेटा कल भेज दूंगा। मेरे को परसों फिर भी वही ना देना पड़े, ये मैं कह रहा हूँ, नहीं तो परसों फिर हाँ 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 हाँ, नहीं तो हाँ मैं कल दे दूंगा जितना है अपडेटेड ओडी अकाउंट जो है विजन इंडिया का है या फिर पर्सनल का है, जो सब भी है वो मैं सब कल दे दूंगा डेटाबेस। कौन सा? हम्म। केओ कोड का रिक्वेस्ट। हाँ। हम्म। हम्म। हम्म 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 हम्म। बराबर है। हम्म। कल 26 गए। हम्म हम्म हम्म। हम्म वो कॉल हुआ मेरा उनका। हम्म। तो ये 35 और ये 26, मानो ये पकड़े कितने हो गए, 61 और ये 184, तो ये 185 प्लस ये 60 पकड़ो, मतलब कितने हो गए, 245 हो गए, 245 हो गए। हम्म 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 हम्म। नहीं नहीं, अभी ये मेरे पास इतने का है, बाकी का जो भी डेटाबेस खुलेगा ना जिसका ओडी अकाउंट, तो उसका एक मैंने बोला कि जिस जिसका ओडी अकाउंट खुला है ना, तो उसका डिटेल्स किसी को तो नोट करवाने लगा ना, हर एक तो बंदा अभी अपने अपने पास नोट। हम्म हम्म हम्म। हाँ, तो ओडी अकाउंट का फाइल जो है ना वो सभी एक मेंटेन करना होगा, या आप या फिर शिवराम को, मैं क्या कह रहा था सभी को बोला कि शिवराम को ओडी अकाउंट लगते हैं ना, जो भी ओडी अकाउंट खुलेगा वो ग्रुप में मैसेज डालेगा या फिर शिवराम को पर्सनल में मैसेज डालेगा, शिवराम को बोलने का कि डेली 5-10 मिनट बना के ओडी अकाउंट अपने पास सेव करके रखने का, तो इसी मतलब किसी को हम मांगने की जरूरत ही नहीं है वो ओडी अकाउंट, समझे क्या? और जब भी हाँ, जब भी वो ओडी अकाउंट मतलब केओ कोड के लिए जाता है,
तो वो डेटाबेस मतलब फाइनल होने के बाद मेरे डेटाबेस में मेंटेन रहता है। क्योंकि होता क्या है, कभी कभी बार ग्रुप पे डाला हुआ गलत वगैरह हो जाता है, पूरा वो डेटाबेस का फाइल गलत हो जाता है कभी कभी। हम्म 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 ठीक है कोई बात नहीं। ओके, तो ओडी अकाउंट का समझे ना आप। मैं अभी जो डेटाबेस चाहिए कल से क्या करने का, जो ओडी अकाउंट खुलेगा उसका डिटेल्स हर एक बंदे को बोलने का, ग्रुप में डालने का ही डालने का है, और शिवराम को फॉरवर्ड कर देने का, और शिवराम को खाली बोलने का है कि हम्म 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 हाँ, शिवराम को नोट करवाने को बोलिए, क्योंकि उसी को लगता है ना ओडी अकाउंट वगैरह डिटेल्स के कोड के लिए। हाँ, तो वो रफ जो रहता है, रफ ग्रुप में आया हुआ, वो शिवराम को नोट करने को बोलिए। और उसके बाद जब भी डेटाबेस अगर अपडेटेड चाहिए तो वो फाइल मेरे को शेयर करवा दीजिए, मैं वो निकाल के बाकी का डेटाबेस भेज दिया करूंगा। हाँ हाँ, ऐसे करेंगे। अभी कल क्या क्या डिटेल चाहिए बोले आप, कि ओडी अकाउंट कितने का बाकी है, उसके बाद एसएचजी टू इंडिविजुअल में कितने का पैसा बाकी है, विजन इंडिया में ट्रांसफर करने का कितना पैसा बाकी है, ये तीनों चीजें। अभी कल और आज में इसने कुछ तो 10-12 भेजे पंकज ने, और पहले मेरे पास 332 थे, मतलब 345 के अराउंड हुआ है। ठीक है ना, ठीक है ना। हाँ, वो भी मिलाना है मेरे को। वो अभी मैं अभी पूरा पूरा बना के प्रॉपर जो काउंट है वो अभी आपको बता देता हूँ, और कल सुबह जो इसका बाकी है वो ग्रुप में आ जाएगा कल सुबह तक। हम्म हाँ हाँ हम्म मिल ही जाएगा। हाँ, लेकिन अभी सुनो, नोट करते वक्त जो डेटाबेस लेते हैं उसमें उनका आप ये पेमेंट का लेते हैं ना, प्रूफ जो पेमेंट वगैरह रहता है उसका। हाँ, तो उस वक्त है ना, हाँ सुनो, उस वक्त उस वक्त है ना, उसका जो पेमेंट का डेट है वो डेट भी ले लीजिएगा, मतलब डेटाबेस में। क्योंकि क्या होता है, जब डेटाबेस इनवॉइस के लिए जाता है अकाउंट्स डिपार्टमेंट को, उस टाइम अगर डेट मैच नहीं होता तो वो यहाँ पे हमको बैकएंड में बहुत तकलीफ होती है उसकी। तो फिर से आपको डेटाबेस भेजना पड़ेगा, उसका डेट वगैरह मंगाओ। तो डेट सबसे इंपॉर्टेंट है, ये डिवाइस के साथ साथ ही किस डेट को उसने पैसा ट्रांसफर किया है वो डेट एक इम्पोर्टेंटली मेंटेन करना है, ताकि अकाउंट्स डिपार्टमेंट के लिए उसको इनवॉइस के लिए ठीक तरह से भेज दिया जाए। डेट एक इम्पोर्टेंट है। और डेट लिखते वक्त मंथ मंथ का कभी भी नाम लिखने का, क्योंकि कभी कभी DDMEM का MMYY हो जाता है। हाँ 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 ठीक। ठीक है ठीक है। ओके 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 ओके। हेलो हेलो, हाँ सर। येतोय ना वॉइस? हो. ठीक ठीक. गुडविलचं कॅल्क्युलेशन करतोय आपण. 51,000 आलेला आहे ऍव्हरेज प्रॉफिट. सॉरी, हा आपला ऍव्हरेज प्रॉफिट आलेला आहे 51,000. 51,000 ऍव्हरेज प्रॉफिट आल्याच्या नंतर ना काय करायचं आपल्याला, इथं जे गुडविलचं व्हॅल्युएशन आहे, भरत वुड पे फॉर गुडविल विच वुड बी बेस्ड ऑन, गुडविल कशी बेस्ड आहे, 4 years ऑफ परचेस. 4 years ऑफ परचेस म्हटल्यावरती त्या 4 न त्याला मल्टिप्लाय करायचं.
सो 51,000 इंटू 4 किती आले? हम्म 2,04,000. हॅलो, 2,04,000 आलेले आहेत. मग ही झालेली आहे त्या व्यवसायाची गुडविल. गुडविल कशी काढायची? ऍव्हरेज प्रॉफिट मेथडनं पहिल्यांदा ऍव्हरेज प्रॉफिट फाइंड आउट करायचा आणि ऍव्हरेज प्रॉफिटला मल्टिप्लाय करायचं नंबर ऑफ इयर परचेसनं. ऍव्हरेज प्रॉफिटला कशानं मल्टिप्लाय करायचं? नंबर ऑफ इयर परचेसनं. मग इथं दिले 4 इयर्स परचेस. 4 इयर्स परचेस असल्यामुळे त्याला 4 न मल्टिप्लाय करायचं आहे. मग आपल्याला भेटणारे गुडविल. आता ही जी 2,04,000 ची गुडविल आलेली आहे ती होल फर्मची, संपूर्ण फर्मची गुडविल आहे 2,04,000. मग भरत व्यवसायामध्ये गुडविल इन करत असताना किती गुडविल आणणार आहे? त्याच्या शेअरच्या इतकीच. मग किती आहे त्याच्या शेअर? 1/5. मग तो व्यवसायामध्ये गुडविल आणणार आहे त्याच्या शेअरच्या इतकी म्हणजे 1/5. मग 2,04,000च्या 1/5 किती होतात त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं. मग पहा, 5 चोक 20, राईट. वरतून आले 4, 5 0 0, परत आले 0 झाले किती? 40, 85, 40 आणि पुढचे 00. किती आली गुडविल मग? हॅलो, 40,800 आले का? 40,800 गुडविल. कळली का गुडविल 40,800 कशी आली? ती कोणाला कळलं नसेल तर विचारून घ्या. हॅलो, कळली. हा, 40,800 रुपयांची गुडविल आलेली आहे. त्यानं ब्रिंग इन कॅश आहे. मग गुडविल ब्रिंग इन कॅशची ऍडजस्टमेंट गायत्री. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. अगदी बरोबर. पहिली एंट्री. हा, पहिली झाल्यानंतर दुसरी सांग. पहिली कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. पैसे आले गुडविलचे. मग कॅशच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. सेकंड एंट्री नंतर न सांग. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सॅक्रिफाय रेशियो. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. बघा, कॅशच्या डेबिटला गेलेला आहे टू गुडविल अकाउंट 40,800 आणि गुडविलच्या क्रेडिटला गेलेला आहे बाय कॅश अकाउंट अमाऊंट सेम 40,800, 40,800. कॅशच्या डेबिटला टू गुडविल, गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅश 40,800, 40,800. कल इथपर्यंत? हॅलो, सेकंड एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सॅक्रिफाईस रेशो मध्ये. मग इथं टू ओल्ड पार्टनर्स कोण कोण आहेत? राम. टू राम कॅपिटल अकाउंट आणि त्याच्यानंतर ना टू सेकंड कोण आहे? लक्ष्मण कॅपिटल अकाउंट. टू राम कॅपिटल अकाउंट टू लक्ष्मण कॅपिटल अकाउंट. मग राम कॅपिटल आणि लक्ष्मण कॅपिटलला सॅक्रिफाईस रेशो मध्ये न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाहीये. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रॉब्लेम मध्ये दिलेला नसेल तर ओल्ड रेशो हाच सॅक्रिफाईस रेशो असतो. ओल्ड रेशो आहे 3:1. 3:1 हा आहे सॅक्रिफाईस रेशो. गुडविल आहे 40,800. 40,800 ह्या गुडविलला 3:1 याच्यामध्ये वाटायचंय. मग 3 + 1 किती आले? 4. मग 4 न डिवाइड करूयात. 4 1 4, 4 0 0, 4 2 8 आणि पुढचे 2 0. 10,200 गुणिले 3 करायचंय. 30 आणि पुढचे 600. 30,600 एवढी गुडविल कोणाला गेलेली आहे? रामला. लक्ष्मणचा तर एकच शेअर आहे. मग लक्ष्मणची किती असेल? 10,200. 30,600 आणि 10,200 किती झाली गुडविल? बरोबर 40,800 टोटल. कळलं का गुडविलचं डिस्ट्रीब्युशन? हॅलो, मग गुडविल राम आणि लक्ष्मण मध्ये 3:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. रामला गेलेली आहे 30,600, लक्ष्मणला गेलेली आहे 10,200. गुडविलच्या डेबिटला ओल्ड पार्टनर्सच्या क्रेडिटला बाय
गुडविल अकाउंट रामला गेलेली आहे 30,600, लक्ष्मणला गेलेली आहे 10,200. कळलं इथपर्यंत? हॅलो. हो. फर्स्ट ऍडजस्टमेंट झाली, सेकंड ऍडजस्टमेंट झाली, थर्ड ऍसेट्स रिअलाइज. आता वन बाय वन कोणकोणत्या ऍसेट्सला कसं रिव्हॅल्यू केलेलं आहे ते पाहूयात. फिक्चर्सला व्हॅल्यू केलेला आहे 45,000 रुपये फिक्चर्सला. मग फिक्चर्स अगोदर किती होते? हॅलो. 60,000. आता फिक्चर्सला रिव्हॅल्यू केलेला आहे 45. म्हणजे फिक्चरची व्हॅल्यू वाढली आहे की कमी झाली आहे? कमी झाली. कितीनं कमी झालेली आहे? 15,000. 15,000. मग 60,000 मधनं 15,000 गेले, राईट. मग आता कमी झाली फिक्चरची व्हॅल्यू. फिक्चर ऍसेट आहे, ऍसेट कमी झाली म्हणजे आपला लॉस झाला की गेन झाला? लॉस. लॉसेस घेतो आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला. 2 डेबिट फिक्चर्स अकाउंट. 2 फिक्चर्स अकाउंट. किती न कमी झालेले फिक्चर्स? 15,000. झालं फिक्चर्स. पुढचं बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबलला किती व्हॅल्यू केलंय? 1,20,000. येऊयात मग आपण इथं. बिल्स रिसिवेबल व्हॅल्यू केलेला आहे 1,20,000. मग अगोदर किती होते बिल्स? 90,000. 90,000. आता वाढले. मग ह्याला काय ऍप्रिसिएशन आणि डेप्रिसिएशन नसतं. डेटर्स, बिल्स रिसिवेबल्स ह्या ऍसेट फिक्स्ड ऍसेट्स नाहीयेत, त्यांना डेप्रिसिएशन किंवा ऍप्रिसिएशन नसतं. त्याच्यामध्ये आपण ऍड ऍडिशन्स वगैरे लिहिणार आहे. म्हणजे काय आपण ऍड ऍडिशन्स किंवा ऍड इन्क्रीज वगैरे. कितीला इन्क्रीज झालेत? मग कितीला ऍड झालेत बिल्स रिसिवेबल? बोला पटकन. हॅलो. येते का वाईस? 30,000. बोला ना मग पटापट. मग 30,000 न बिल्स रिसिवेबल ऍड झालेत. मग ऍड ऍडिशन 30,000. आता पुढं बिल्स रिसिवेबल ऍसेट आहे, ऍसेट वाढली आहे. वाढली ऍसेट म्हणजे आपला गेन झाला. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बिल्स रिसिवेबल्स अकाउंट. बिल्स रिसिवेबल अकाउंटचे अमाऊंट 30,000 न इन्क्रीज झाली म्हणजे 30,000 चा गेन, 30,000 ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला. कळलं इथपर्यंत? स्टॉकला व्हॅल्यू केलेला आहे 60,000. स्टॉकला किती व्हॅल्यू केलंय? 60. मग जाऊयात आपण स्टॉक मध्ये. अगोदर किती होता स्टॉक? 90,000. त्याच्यामध्ये डेप्रिसिएशन असतं स्टॉकला. कितीला डेप्रिसिएशन झालंय मग स्टॉक मध्ये? 30,000. स्टॉक ऍसेट आहे, ऍसेट कमी झाली म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लॉस झाला आपला. टू स्टॉक अकाउंट 30,000. पुढे डेटर्स ऍड बुक व्हॅल्यू लेस प्रोव्हिजन ऑफ 20%. म्हणजे डेटर्सला जी प्रोव्हिजन करायची आरडीडी तो किती टक्के करायला सांगितलाय? 20%. 20%. मग डेटर्स मध्ये जाऊयात आपण इथं. लेस RDD @ 20%. किती येतील 20% ना सांगा बरं फटक्यास? 30,000. 30,000. 1.5 लाख मधून 30 गेले, खाली किती राहिले डेटर्स? 1,20,000. 1,20,000. आता प्रॉब्लेम मध्ये बघायचा. ओरिजिनल प्रॉब्लेम मध्ये डेटर्स किती होते आपले आउटरला? 1,35,000. आताच्या प्रॉब्लेम मध्ये डेटर्स किती आहेत आपल्या आउटरला? 1,20,000. म्हणजे डेटर्स वाढलेत की कमी झालेत? कमी. किती रुपयांनी?
किती रुपयांनी कमी झालेत? 15,000 डेटर्स कमी पण- झालेत, म्हणजे आपला लॉस आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला टू आरडीडी किती अमाऊंट? 15,000. झाली तिसरी ऍडजस्टमेंट पूर्ण. चौथ्या ऍडजस्टमेंट मध्ये काय म्हटलंय? बिल्स पेएबल ऑफ रुपीज 15,000 हॅव बीन ओमिटेड फ्रॉम द बुक्स. म्हणजे आपल्याकडनं बिल्स पेएबल रेकॉर्ड केलेले गेलेले नाहीत. बिल्स पेएबल ओमिट झालेत. ओमिट म्हणजे रेकॉर्ड केलेले नाहीत. मग त्याला आता आपल्याला रेकॉर्ड करावे लागेल की नाही? हो. हॅलो, हो. बिल्स पेएबल रेकॉर्ड केले गेले नव्हते, मग आता आपल्याला रेकॉर्ड करायचं. मग सांगा, बिल्स पेएबल ऍसेटला जातं की लायबिलिटीला जातं? लायबिलिटी. अगदी बरोबर आहे. बिल्स रिसिवेबल ऍसेटला आहेत, बिल्स पेएबल लायबिलिटीला असतात. मग लायबिलिटी साइडला बिल्स पेएबल किती सांगितलेत? बिल्स पेएबल 15,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला गेलेत बिल्स पेएबल 15,000. आता पुढे अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये बिल्स पेएबल होते का? बघा बरं, प्रॉब्लेम मध्ये बिल्स पेएबल होते का? नाही. नाही, म्हणजे थोडक्यात झिरो होते म्हणू आपण. नव्हते म्हणजे झिरो. आणि आता बिल्स पेएबल आहेत किती? 15,000. बरोबर आहे की नाही? मग लायबिलिटी वाढली आपली. बरोबर आहे? हॅलो, हो. लायबिलिटी वाढली म्हणजे लॉस झाला. मग प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला टू बिल्स पेएबल अकाउंट. कितना? किती? 15,000. 15,000 बिल्स पेएबल अकाउंट. अशा पद्धतीनं सगळ्या चारच्या चार ऍडजस्टमेंट आपल्या सॉल्व्ह करून झालेल्या आहेत. आता फक्त काय राहिले आपलं? क्लोजिंग. आता बघा, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडची टोटल किती आली आहे? 75,000. आणि क्रेडिटची किती आली आहे? 75,000. 30,000. क्रेडिटची 30. म्हणजे डेबिट जास्त आहे की क्रेडिट जास्त आहे? डेबिट. डेबिट. डेबिट जास्त असेल तर त्या ठिकाणी लॉस असतो, लॉस होतो. रिव्हॅल्युएशन. बरोबर आहे? हो. हो. लॉस ऑन रिव्हॅल्युएशन किती येईल सांगा बरं? डेबिटच्या 75 मधनं क्रेडिटचे 30 गेले, कितीचा लॉस आला? 45,000. 45,000 चा लॉस आला. आणि 75,000 आपलं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज झालं, टॅली झालं. आता हा जो 45,000 चा लॉस आलेला आहे तो ओल्ड पार्टनर्स मध्ये कोणते कोणते आहेत? ओल्ड पार्टनर्स राम राम आणि आणि लक्ष्मण. लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण मध्ये त्यांच्या ओल्ड रेशो मध्ये, मग काय त्यांचा ओल्ड रेशो? 3:1. 3:1 मध्ये 45,000 चा लॉस आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. 45,000 चा लॉस कोणत्या रेशो मध्ये? 3:1. मग 3 + 1 किती आले? 4. 45,000 ला पहिल्यांदा आपण 4 न डिवाइड करायचं. बघा मग किती येतील? 4 1 जा 4, परत 4 1 जा 4, खाली राहिले 1, वरतून आले 0, झाले 10. पुढे 4 2 8, खाली राहिले 2, वरतून आले 0, झाले 20. 4 5 20 आणि पुढचा 0. 11,250 चा एक शेअर आलाय. 11,250. इकडे करतोय पुढचं कॅल्क्युलेशन. 11 याच्या पुढचं 11,250 गुणिले 3 केलं की रामचा शेअर येईल. मग बघा 11 त्रिक 33 आणि 250 गुणिले 3 केलं तर येतील 750. म्हणजे 33,750 हा जो शेअर आहे तो कोणाचा आहे? रामचा. लक्ष्मणला मात्र एकच शेअर आहे. मग लक्ष्मणचा शेअर किती असेल? 11,250. आणि बेरीज केली तुम्ही याची तर बेरीज बरोबर येते 5,000. कळलं? 33,750 रामला गेलेला आहे, 11,250 लक्ष्मणला गेलेला आहे लॉस. म्हणजे लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस
ऍडजस्टमेंट अकाउंटला म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला काढलेला आहे तो राम आणि लक्ष्मण मध्ये वाटायचा आहे. रामला गेलेला आहे 33,750 आणि लक्ष्मणला गेलेला आहे 11,250. बरोबर आहे. आता हा लॉस आहे. लॉस कुठे घ्यावा लागेल पुढे? श्रेयस, लॉसला नंतर आपण कुठे रेकॉर्ड करणार आहोत? क्रेडिटला. क्रेडिटला. कोणत्या अकाउंटच्या क्रेडिटला? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बरोबर आहे समायका, त्यानं सांगितलेलं उत्तर? हो. गायत्री? नाही. नाही सर, डेबिटला आहे. कळले का सगळ्यांना? लॉस आहे श्रेयस, हो. लॉस. प्रॉफिट आला तर कॅपिटलच्या क्रेडिटला जातं. लॉस आहे, लॉस असेल तर कॅपिटलच्या डेबिटला जातं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला 2 लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. प्रॉफिट आला तर क्रेडिटला प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन, लॉस आला तर डेबिटला लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. रामला किती गेलेला आहे? 33,750. लक्ष्मणला किती गेलेला आहे? 11,250. झालं. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज केलेला आहे. आता आपण क्लोज करूयात कॅपिटल अकाउंट्स. बघा आता प्रत्येक अकाउंटच्या आपण टोटल घेतलेली कॅपिटलच्या टू बॅलन्स कॅरीड डाऊन. क्रेडिट मधनं डेबिट वजा करायचे भरत. भरतच्या क्रेडिटची टोटल किती आहे? बोलायचे पटपट फास्ट. 1,20,000. डेबिटची 1,20,000. 0. क्रेडिटच्या 1,20,000 मधनं डेबिटचे 0 गेले आणि जो भरतचा टू बॅलन्स कॅरी डाऊन आहे तो आलेला आहे 1,20,000 आणि भरतचं कॅपिटल अकाउंट आपलं टॅली झालेलं आहे. आता लक्ष्मणचा आपण बॅलन्स काढूयात. लक्ष्मणच्या क्रेडिट टोटल आहे 1,84,200 मायनस लक्ष्मणच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटची टोटल आहे 11,250. मग क्रेडिटच्या 1,84,200 मधनं डेबिटच्या 11,250 गेले. जो लक्ष्मणचा बॅलन्स आलेला आहे तो आलेला आहे 1,72,950 आणि लक्ष्मणचं कॅपिटल अकाउंट सुद्धा आपलं टॅली झालेलं आहे. त्याच्यानंतर रामच्या कॅपिटलचा क्रेडिटचा बॅलन्स आहे 2,16,600 मायनस त्याच्या कॅपिटलच्या डेबिटची टोटल आहे 33,750. मग क्रेडिटच्या 2,16,600 मधलं डेबिटचे 33,750 गेले आणि रामचा जो कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे तो आलेला आहे 1,82,850. कळलं का? टू बॅलन्स कॅरी डाऊन तिघांचा पण कसा काढलाय तो? हो. आता हा जो कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स आहे, हा जो कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स आहे तो कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला जातो? लायबिलिटी साईडला. लायबिलिटी. आलो आपण बॅलन्स शीटला. इथं लिहिणार आहोत कॅपिटल अकाउंट्स. त्याच्यामध्ये पहिल्यांदा राम, लक्ष्मण, भरत. रामचं किती आलेलं आहे 1 बाय 1 परत पहा. रामचा आलेला आहे 1,82,850. मग रामच्या पुढे रामचा 1,82,850. पुढे लक्ष्मण. लक्ष्मणचा किती दिलेला आहे बघा बरं? 1,72,950. नंतर भरतचं जे आहे ते कॅपिटल 1,20,000. राईट. तर तिघांच्या आपण कॅपिटलची बेरीज करूयात. इज इक्वल टू सम 4,75,800 ही आलेली आहे तिघांच्याही कॅपिटलची मिळून बेरीज. कळलं इथपर्यंत? हो. हो.
अशा पद्धतीने आपण काय केलं, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज केलं. डेबिटची टोटल जास्त होती, डेबिटच्या टोटल मधनं क्रेडिटची टोटल वजा केली, काढला लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. आलेला लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ओल्ड पार्टनर मध्ये ओल्ड रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केला. लॉस आलेला होता 45,000. त्याच्यापैकी रामला गेलेले आहेत 33,750, लक्ष्मणला गेलेले आहेत 11,250. हा रिव्हॅल्युएशनचा लॉस आहे, त्याच्यामुळे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला जाईल. प्रॉफिट आला तर क्रेडिटला जातो, लॉस आला तर डेबिटला जातो. मग डेबिटला गेलेला आहे लॉस ऑन रिव्हॅल्युएशन राम मध्ये 33,750, लक्ष्मण मध्ये 11,250. नंतर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडची टोटल केली, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साइडची टोटल केली. क्रेडिट साइडच्या टोटल मधनं डेबिट साइडची टोटल वजा करायची, त्याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. तो बॅलन्स काढायला रामचा आला 1,82,850, लक्ष्मणचा आला 1,72,950, भरत चालेला आहे 1,20,000. तिघांचाही जो टू बॅलन्स कॅरी डाऊन आहे तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जातो. तो आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहिलेला आहे. आता पुढचा अकाउंट आपल्याला क्लोज करायचा आहे गुडविल अकाउंट. गुडविल अकाउंटच्या डेबिटची टोटल किती आली आहे? 40,800. आणि क्रेडिटची पण टोटल आलेली आहे 40,800. गुडविल अकाउंट ऑटोमॅटिकली टॅली झालंय का? हो. गुडविल अकाउंटला कोणताच बॅलन्स आलेला नाही. जर गुडविल अकाउंटला बॅलन्स आला तरच तो बॅलन्स शीटला जातो, अदरवाइज बॅलन्स जाणार आहे का तो बॅलन्स शीटला? मग नाही. आता एकच अकाउंट आपलं क्लोज करायचं राहिलं आहे, कॅश अकाउंट. मग कॅश अकाउंटच्या डेबिट साइडची टोटल किती आलेली पहा बरं, किती आलेली? 2,35,800. 2,35,800 ही डेबिटची टोटल आहे. डेबिटची टोटल आलेली आहे 2,35,800. क्रेडिटला काहीच नाही, क्रेडिटची टोटल 0. मग डेबिटच्या टोटल मधनं क्रेडिटची टोटल वजा करायची आणि जो डिफरन्स येईल त्याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरी डाऊन. तो आलेला आहे सेम 2,35,800. आणि अशा पद्धतीने आपलं जे कॅश अकाउंट आहे ते 2,35,800 न टॅली झालेलं आहे. मग हा जो कॅशचा बॅलन्स आहे की नाही, बॅलन्स आला तर बॅलन्स शीटला घ्यायचा, बॅलन्स नाही आला तर बॅलन्स शीटला घ्यायची गरज नाही. टू बॅलन्स कॅरी डाऊन आला तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जातं, बाय बॅलन्स कॅरी डाऊन तर बॅलन्स शीटच्या ऍसेटला जातं. हा कॅशचा जो बॅलन्स आहे तो बाय बॅलन्स कॅरी डाऊन आलेला आहे, त्याच्यामुळे तो बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला जाईल. आपण कॅश इन हँड किती आलेला आहे तो 2,35,800. झाले सर्वच्या सर्व अकाउंट टॅली करून. आता आपण काय करणार आहोत, आता आपण बॅलन्स दोन्ही साइड्स टॅली करून पाहणार आहोत. बॅलन्स शीटच्या आपण ऍसेट साइडची टोटल केलेली आहे, ती आलेली आहे 5,80,800. आता आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडची टोटल करून पाहिली, ती सुद्धा आलेली आहे 5,80,800. अशा पद्धतीनं 5,80,800 ना आपला प्रॉब्लेम या ठिकाणी टॅली झालेला आहे. कळलंय? हॅलो. तर बॅलन्स शीटचा पटपट एक स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतला? हो. इकडे याचा पण स्क्रीनशॉट घ्या, 1 मिनिट. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. घेतलं. हे पहा, जनरल रिझर्व्ह आणि गुडविलचं कॅल्क्युलेशन कसं केलंय त्याचा एक स्क्रीनशॉट आहे. याचा एक स्क्रीनशॉट हवा असेल तर त्याच्यानंतर गुडविलचं डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे आपण आणि आलेल्या लॉसचं 45,000चं डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे हे याच्यामध्ये पाहून घ्या. घेतलं? हो. त्याच्यानंतर हा प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट पहा. प्रॉब्लेम मध्ये दिलेलं होतं आपल्याला लॉस किती येईल तो सांगितला होता 45. आपला 45 आलाय की नाही लॉस? हो. आणि प्रॉब्लेम मध्ये दिलेलं होतं